नमस्कार, मी प्रियंका. आज आपण करत आहोत छान अशी पालकपुरी. पालकपुरी करण्यासाठी मी कोथिंबीर व पालक पत्ते धुवून घेतले आहेत आणि जिरे, हिरवी मिरची, मीठ व ओवा हे मिक्स करून मिक्सर वाटत छान असं वाटण काढून घेतलं आहे. त्याचं वाटण काढायचं झाल्याच्या नंतर आपण त्यामध्ये थोडीशी हावरीसुद्धा टाकू शकतो. हावरी आणि 3 पीठ मिक्स केले. थोडंसं ज्वारीचं पीठ, थोडं गव्हाचं म्हणजे गव्हाच्या पिठाचं प्रमाण जास्त घेतले आणि थोडं बेसन पीठ हे तिन्ही मिक्स करून घेतले पीठ. आणि पीठ मिक्स झाल्याच्या नंतर ही ग्रेव्ही काढून घेतली सगळ्या ह्याची. अद्रक, लसूण, जिरे व पालक, कोथिंबीर, ओवा व त्यातच मीठ पण टाकून दिलं प्रमाणाने, आपल्याला जितकं लागत तितकं. त्यात तीळ टाकले पिठामध्ये आणि ही ग्रेव्ही आपल्याला बिना पाण्याची भिजवून घ्यायची आहे. त्यात थोडंही पाणी टाकलं नाही मी, कारण वाटण काढताना पाणी टाकलं होतं. जितकी घट्ट पीठ आपण ते ग्रेव्ही व पीठ घट्ट करून घेतो तितकी पुरी फुगती. हे माझं पीठ मळून झालं आहे आणि 2 मिनटं भिजत ठेवलं त्याला. आणि इथं कोणत्याही म्हणजे पीठ लावायचं नाही पुरीला, थोडं तेल लावायचं आणि पुरी लाटून घ्यायची. पुरी एकदम खुसखुशीत आणि छान फुगते व कडक होते. खायलासुद्धा खूप खूप टेस्ट लागते. मुलांना डब्याला द्यायला देखील छान आहे ही पुरी, कारण पालक भाजी अशी मुलं खात नाहीत व आपणसुद्धा जास्त पालक भाजी खात नाहीत. पण अशाने आपल्या पुऱ्या केल्याने पालक ही घरात शिल्लक राहत नाही आणि कुरकुरीत लागते ही पुरी. पुऱ्या तळून झाल्यात माझ्या. आता ह्या पुरीसोबत नेमकं खायचं काय? तर ह्या पुरीसोबत खायचं दही किंवा कढी. आता सकाळी सकाळी तर कढी करायला वेळच नव्हता. मग ह्या पुरीसोबत मी संध्याकाळी थोडं दही लावून ठेवलं होतं आणि डब्याला ते दही दिलं आणि झाला मुलाचा डब्बा 20 ते 25 मिनटामध्ये तयार. श्री स्वामी समर्थ. कसा वाटला माझा व्हिडिओ नक्की लाईक करा व शेअर